हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? चला, मी खूप मस्त मजेत आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या अदिती लाईफस्टाईल चॅनेलवरती. तर थोडासा इकडे खाण्याचा शूट घेतलेला आहे, कारण हा आहे शनिवारचा शूट. आणि शनिवारी बाहेरूनच असा मी छान नाश्ता आणला होता. का आणला होता हे तुम्हाला मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. हॅलो, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून झाले. तर मी जाऊन आलेले आहे आदिराच्या स्कूलमधून. आज होती पालक मीटिंग. आणखीन सकाळी होती 11 वाजता. 11 ते 12 पर्यंत होती. आणि आजूची स्कूल आज जास्त टायमिंग आहे. आजूची स्कूल आज 11:30 ते 2 पर्यंत आहे. तर आदूला स्कूलला सोडली, मी गेले मीटिंगला. आणखीन आता मी परत आले. मग आदू आता रिक्षातून येईल. येता येता हा मस्त गरमागरम असा नाश्ता, मिरची भज्जी, आणखीन बॉम्बे वडा आणलेला आहे. सकाळी गेले होते गडबडीनं, त्यामुळे काय नाश्ता केला नव्हता. त्यामुळे म्हटलं मस्तकडं. आता काय कालपासून आमच्याकडे ऊनच पडले, त्यामुळे काय पावसाचं काही लक्षण दिसत नाहीत. पण वातावरण असं थंड आहे बऱ्यापैकी. पण म्हटलं मस्त गरमागरम. स्वराला सुट्टी आहे. आज आहे सेकंड सॅटरडे, त्यामुळे स्वराला सुट्टी आहे. आजूचं आज जास्त ड्रॉइंग क्राफ्टच वगैरे असं पिरियड असतात, त्यामुळे स्कूलचं टाईम जरा जास्त असतं. तर चला, आता जरा भूक लागली जास्तच. मीटिंगमध्ये खूप छान छान असं टीचरांनी सांगितले सगळे काय 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 इम्प्रूव्हमेंट मुलांची. मेन म्हणजे क्लासमधल्या बुक दाखवल्या. क्लासमध्ये वेगळ्या बुक ठेवून घेतात. सब्जेक्टच्या क्लासच्या वेगळ्या बुक क्लासमध्येच असतात आणि होमवर्कच्या घरी देतात. तर ते क्लासमध्ये त्यांचं क्लास वर्क वगैरे कसं आहे हे बघायला दिलं. तर छान आहे इम्प्रूव्हमेंट. आणखीन म्हणजे ती डायरेक्ट अंगणवाडीतून आता ह्या सिनियर KGला गेली. त्यामुळे ती जी इम्प्रूव्हमेंट आहे ती मी त्यामध्ये समाधान आहे. कारण अंगणवाडीमध्ये एवढं जास्त काय त्यांना लोड नव्हता किंवा काही नाही. फक्त टिफिन खायचं, छान छान गाणी म्हणायची आणि थोडंसं लिखाण होतं. कमी प्रमाणात लिखाण होतं. आता नाही, आता भरपूर लिखाण आहे. एकदम एकाच दिवशी 2-3 पेज लिहायला देतात. मग तिला लिहायची आवडच आहे पहिल्यापासून. लिहायला खूप आवडतं तिला. त्यामुळे तिचं काय लिहिण्याचा एवढा प्रॉब्लेम नाही. पण अक्षर तेवढं आता छान असं प्रॅक्टिस होईल तसं होईल छान. आता पण छानच आहे अक्षर. तुम्हाला केव्हा तरी दाखवेन तिचं अक्षर आजूचं. पण चला, ती जिथं ज्युनियर KGला त्या स्कूलमध्ये मुलं होतीत ना, ती छान अशी आहेत. आता मस्त झालेले आहेत. म्हणजे इम्प्रूव्हमेंट खूप झालेलं त्या मुलांच्या. आणि ही आमची अंगणवाडीमधून डायरेक्ट गेली ना तिथं सिनियर KGला, त्यामुळं थोडीशी आता त्यांच्या लेवलला येईल ती लवकरच. तर चला, अशी मस्त होती पालक मीटिंग. आणखी तिला आता ह्या वर्षी ॲबॅकससुद्धा आहे. तर ॲबॅकसची पण तिथं माहिती दिली. तर 1 ऑगस्टपासून आता ॲबॅकस पण तिला चालू होणार आहे. आणि कंपल्सरी सिनियर KGला, म्हणजे आता हे अंगणवाडीचाच एक भाग आहे. तर कंपल्सरी त्यांना ऑलिम्पियाड एक्झाम आता सिनियर KGपासून आहे. तर मी तर खूपच एक्सायटेड आहे. बघू आता ह्या छान छान आतापासूनच त्यांना एक्झाम वगैरे असणार आहेत. आणि ॲबॅकसमुळे तर मुलांची छान गणित वगैरे छान होतं. त्यामुळे ते तर मी तिथे ॲबॅकसला ॲडमिशन घेतलंच. तर आता 1 ऑगस्टपासून तिला ॲबॅकस स्टार्ट होणार आहे. तर चला, असं मस्त माझं फेवरेट भज्जी आणि ब्रेड खाते मी. काय गरम नाही, सकाळी गरम असणार. आता थोडीशी नॉर्मल आहे. भूक पण जास्त लागलेली आहे. सकाळी गडबडीने गेले होते. आता घेऊन आले मी. तर चला, भज्जी खाते नंतर भेटते. तर आज आहे शनिवार. मिस्टरांना आज काय सुट्टी मिळाली नाही, त्यामुळे ते संध्याकाळी येणार आहेत. आणखी स्वराला सुट्टी आहे, पण स्वराचा 3 वाजता आहे. स्वराला सुट्टी आहे, पण स्वराचा आहे 3 वाजता क्लास. त्यामुळे आदू 2 वाजता येणार. परत जेवण वगैरे करून मी स्वराला क्लासला सोडायला जाणार. त्यामुळे आजचा सॅटरडे काय असा हा रोजच्या दिवसासारखाच आहे. स्पेशल नाही. संडे बघू काय स्पेशल करता येतो का, तसं आजच प्लॅनिंग करायला पाहिजे. संडे जर स्पेशल करायचं असेल तर. आता हे खाऊन घेते. आणखीन बाकी थोडंसं स्वयंपाकाचं करते. आदू आल्यानंतर आम्ही सगळी जेवू. मग स्वराला 3 वाजता जाऊन क्लासला सोडून येते. सो बाय. तर चला, आदूच्या स्कूलमधला पालक मीटिंगचा एक्सपिरियन्स तर तुमच्याबरोबर शेअर केला मी. काय काय होता, काय काय मीटिंगमध्ये झालं सगळं. तर त्यानंतर इकडं नेक्स्ट डे डायरेक्ट संडे मॉर्निंग. मस्त संडे म्हणल्यानंतर इकडे आमच्याकडे
चिकन, आणखीन म्हणजे नॉनव्हेज, आणखीन इकडे मस्त मसाला चिकन केलं होतं, म्हणजे चिकन मसाला केलं होतं, तांबडा रस्सा, ज्वारीची भाकरी, कांदा. आणि इकडे आता डायरेक्ट सकाळी मॉर्निंगचं सगळं रुटीन संडेचं आवरल्यानंतर डायरेक्ट जेवायला बसलेला. मी इकडे शूट घेतलेलं आहे. मस्त असं थोडं रस्सा प्यायची इच्छा झाली होती, म्हटलं मग चिकन मसाला आणि आपलं रस्सा करायचा मस्त की असं छान. नॉनव्हेजवरती संडेला ताव मारल्यानंतर इकडे बाहेर पडलेलो आहोत. व्लॉग इथून पुढचे थोडे स्पेशलच असणार आहे, कारण आमच्या स्वरा मॅडमचा आहे बर्थडे. त्यामुळे आम्ही इकडे पडलेलो शॉपिंगसाठी बाहेर. थोडं मिस्टरांचं काम होतं, इकडे त्यांना झेरॉक्स प्रिंट करायच्या होत्या, त्यामुळे इकडे मी शॉपमध्ये येऊन बसलेलो होतोय का ते घेत होते त्यांच्या प्रिंट करून. आणि इकडे चला तर स्वराला झुडिओला जायचं आहे आणि तिकडे चाललेलो आहोत आम्ही. आणि म्हटली मामा मला झुडिओमधूनच कपडे घ्यायचे आहेत. मी तर आजपर्यंत तो मॉल बघितलेला नाही आहे, पण आता स्वरामुळे तो आता मला बघायला मिळणार आहे. म्हणजे बरेच दिवस आमचं जायचं वगैरे असं चालूच होतं. झुडिओचा मॉल इकडे कोल्हापूरमध्ये चालू होऊन 1 वर्षभर झाला असेल, कारण आता आम्ही चाललेलो आहोत कारण स्वराला झुडिओमधूनच कपडे घ्यायचे. तर चला कसा आहे एक्सपिरियन्स झुडिओचा, तिथे जाऊन मी काय काय बघणार आहे सगळं तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे. त्यामुळे कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आणि चला माझ्यासोबत झुडिओमधल्या शॉपिंगला. बघू कसं आहे. आजपर्यंत खूप ऐकलंच होतं झुडिओबद्दल, तर आज जाण्याचा योग आलेला आहे. तर चला तिचा आहे 15 तारखेला बर्थडे आणि इकडे संडे स्पेशल व्लॉग आहे हा. म्हणजे संडेला आम्ही इकडे आता स्वराच्या बर्थडेची शॉपिंग करायला चाललेलो आहोत. तर पहिल्यांदा झुडिओमध्ये जाण्याच्या आधी एका दुसऱ्या ठिकाण जाणार आहे. ते ठिकाण तुम्हाला इकडे कोल्हापूरमधलं आमचं खूप फेमस आहे, तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेलच. पण चला आधी झुडिओचा पण आज शॉपिंगचा सगळा एक्सपिरियन्स तुमच्याबरोबर मी शेअर करणार आहे. तर पहिल्यांदा इकडे गेलो आम्ही सयाजी हॉटेलला गेलेलो आहोत. तर इकडे सॅटर्डे संडे सेल चालू होता. ते पण असं व्हिडिओजमधून समजलं होतं. तर गेलो सेलला. तर बघू शकता तुम्हाला सेलमधलं पण थोडंफार इकडे मी शूट दाखवणार आहे. मागचा आता हा सॅटर्डे संडे इकडे सेल होता. तर हे जे ड्रेस आहेत ना, हे तुम्ही प्राइस ह्याची मी तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. अगदी हे 1000, 1200, 1500 अशा प्राइसचे ड्रेस आहेत. पण त्या ड्रेसकडे बघितल्यानंतर वाटत पण नव्हतं की ते एवढ्या प्राइसचे असतील. सेल फक्त त्यांनी नाव म्हणून दिलेलं आहे सेल म्हणून, पण कपडे होतील बऱ्यापैकी छान अशी. पण मला काय त्या सेलच्या प्राइस अजिबात त्यांच्या पटलेल्या नाही आहेत. अगदी 400च्या पुढे पासून इकडे असे हे ढीक टाकलेत ना कपड्यांचे, ह्याच्यातली सगळी कपड्याची 400, 500, 700, 800, 1000 अशा प्राइसला होती. पण तिथं तर व्हिडिओमध्ये दाखवलं होतं छान छान असं काहीतरी, पण तिथं गेल्यानंतर समजलं पण प्राइस काही सेलच्या मानाने अजिबात नव्हत्या. त्यामुळे तिथं जाणारी फक्त लोक बघूनच येत होती. आणि थोड्या ह्या सेलच्या मानाने जर प्राइस ठेवल्या असताना इथला सगळा माल संपला असता, मी आता सांगते. पण सगळे येऊन असे बघून फक्त जात होते, इतक्या हाय प्राइस लावल्या होत्या. हे ऍड मी ह्याचं रील्स बघितलं होतं, असा सॅटर्डे संडे सयाजीला सेल आहे म्हणून. जाऊन येऊया म्हटलं, तर त्या साईडला जाणार आहे तर आपण बघून येऊया नेमकं काय आहे. तर पर्सच्या पण साईज प्राइस बघू शकता. इकडे ह्या पर्स आहेत अगदी 700च्या पासून 1200 पर्यंत पर्स आहेत. तर होतं बऱ्यापैकी असं होतं ब्रँडेड म्हणता येईल असं. पण सेल म्हटल्यानंतर ते सेलच्या प्राइस तर तशा पाहिजे होत्या, पण तसं काही नव्हतं. त्यामुळे ते जास्त कोण शॉपिंग करत नव्हतं, फक्त येऊन बघून जात होते. तसं मीही एक्सप्लोअर करायला गेलेले होते, नेमकं जाऊन बघून येऊया म्हणून. तर इथे आम्ही काहीच घेतलं नाही, कारण मला इथली एकही प्राइस पटलेली नाही. तर इकडे सयाजीचा हा हॉटेल हे टॉप 5 मधलं हॉटेल आहे कोल्हापूरमधलं. तर इकडे छान असं तिथूनच आम्ही गेलो होतो, तिथला शूट घेऊया म्हटलं. खूप छान हॉटेल आहे, 1 नंबर असं. तर चला त्यानंतर आता आम्ही पुढे जाणार आहोत मेन आमच्या कामासाठी झुडिओमध्ये. तर इकडचं छान असं लोकेशन तुम्हाला दाखवलं आणि तिथून झुडिओ इकडे आमच्या इकडं आहे, बरोबर रेल्वे स्टेशन कोल्हापूरमधलं आहे ना, त्याच्या बरोबर समोर हा झुडिओचा म्हणजे मोठे अपार्टमेंट आहे. इकडे क्रोमा, झुडिओ असे छान छान मॉल्स आहेत छोटे छोटे. तर चला 1 वर्षापूर्वी इकडे ओपनिंग झालेलं आहे झुडिओमध्ये आणि बरेच दिवस झालं जायचं असं चालूच होतं आमचं. पण स्वरा म्हणली नाही मम्मा मला झुडिओमधूनच कपडे घ्यायचे बर्थडेसाठी. तर स्वरासाठी आता इकडे चाललेलो आहोत. गेले पहिल्यांदा कपड्यांच्या सेक्शनला गेले. तर कपडे छान आहेत, असे ब्रँडेड आहेत, मस्त आहेत, व्हरायटी भरपूर आहेत. त्यानंतर इकडं कपड्यांचे म्हणजे कुर्तीज, त्यानंतर आपले शॉर्ट म्हणा, फॅन्सी ट्रेंडिंगचे सगळे कपडे आहेत. तर ते सगळं खाली आम्ही बघितलं आणि वरच्या सेक्शनला गेलेलो आहे. वरती लहान मुलांचा आणि जेंट्सचा सेक्शन होता. मिस्टरांना पण थोडं काय काय टी शर्ट्स वगैरे घ्यायचे होते, त्यामुळे आता वरती चाललेलो आहोत. कपड्यांचे भरपूर ऑप्शन आहेत, मस्त अशी छान कपडे होते. त्यानंतर लहान मुलांचे पण छान आहेत. इकडे बघू शकताय आमच्या आदू मॅडम इकडे आपल्या ट्रायल घ्यायला चालू आहेत.
आणि तिकडे कपडे वगैरे छान आपण ट्रायल घेऊ शकतो. तर खरं सांगायचं झालं तर इथलं कपड्यांचं कलेक्शन मला खूपच आवडलं. छान आहे, डिझाईन एकदम ट्रेंडी आणि ब्रँडेड असे आहेत. तर मला थोडं कॉस्टली इथले रेट वाटले कपड्यांचे. अगदी म्हणजे 300च्या पुढे स्टार्ट होतात कपडे सगळी. तर ज्यांना ब्रँडेड आणि असं युनिक कपडे काहीतरी वेस्टर्न वेअर छान घालायला आवडत असतील ना, तर हे तुम्ही ह्या म्हणजे झुडिओला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकताय. तर चला इकडे मी आता गेलेले आहे माझं सगळ्यात फेवरेट कॉस्मॅटिक म्हणजे मेकअपच्या सेक्शनला गेलेले आहेत. तर खूप छान छान यापेक्षा एक सुंदर असे इकडे कॉस्मॅटिकचं कलेक्शन बघून मी तर खूपच खुश झाले. महत्वाचा पार्ट म्हणजे इकडे जे तुम्हाला सगळे ह्याच्यामध्ये कॉस्मॅटिक दिसतात व्हिडिओजमध्ये, ह्याची सगळ्याची आपण ट्रायल घेऊ शकतो. ह्या लिपस्टिकच्या सेट, नेल पेंट, आयलायनर, काजळ, फाउंडेशन, ब्लश सगळ्याच्या ट्रायल घेऊन आपण प्रोडक्ट चूज करू शकतो. आणि महत्वाचं म्हणजे प्राइस खूप छान मला इथल्या रिझनेबल वाटल्या. एकतर ब्रँडेड कंपनी, त्यानंतर प्राइस पण खूप रिझनेबल. त्यामुळे मी इकडे कॉस्मॅटिकची केलेली आहे खूप सारी शॉपिंग. तुम्हाला मी काय काय कॉस्मॅटिक किती आणले हे बघायचं असेल तर तुम्ही नक्की कमेंट करू शकताय. तर चला इकडे आता खूपच वेळ झाला होता, तर स्वरासाठी फक्त इकडे घेतलेले जीन्स, बाकी मिस्टरांची शॉपिंग झालेले, मी घेतलेले कॉस्मॅटिक, आदूला पण 1-2 ड्रेस घेतले आम्ही तिथे. तर चला त्यामुळे आज स्वराचा बर्थडेचा ड्रेस अजून मला घ्यायचा, इथे काय मी घेतला नाही पण दुसऱ्या ठिकाणी घेणार आहे. त्यामुळे बर्थडेच्या शॉपिंगला पण आम्ही जाणारच आहोत, मी आणि स्वरा. तर चला त्यानंतर इकडे मस्त आता भूक लागली होती, त्यामुळे इकडे पाणीपुरी खायची इच्छा झाली होती. त्यामुळे इकडे पाणीपुरी इकडे करत आहोत एन्जॉय. आणि कसा वाटला माझा झुडिओचा तुम्हाला मी सगळी दिलेली डिटेल्समध्ये माहिती. माझा एक्सपिरियन्स तर असा होता, तिथे काय महाग होतं काय स्वस्त होतं हे तुमच्याबरोबर मी शेअर केलं. त्यामुळे तुम्ही नक्की एकदा जाऊन व्हिजिट करू शकता फक्त कॉस्मॅटिकच्या सेक्शनला भेट देण्यासाठी. खूपच छान वाटलं. तर चला स्वराचा बर्थडे स्पेशल व्लॉग असणार आहे आपला, त्यासाठी अजून परत आपण स्वराच्या शॉपिंगसाठी जाणार आहोत, तो पण व्हिडिओ येईलच लवकर. तर चला अशी झाली शॉपिंग. त्या झुडिओ ब्रँडची छान अशी शॉपिंग झाल्यानंतर आता स्वराच्या ड्रेससाठी पण मला जायचंय शॉपिंगसाठी, तोही तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर करणार आहे, कुठून काय तिला मी घेतलं बर्थडेसाठी ड्रेस. तर आजच माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.